महाराष्ट्रात अनेक भागात पावसाचा जोर वाढला होता, परंतु गेल्या 2 दिवसात काही जिल्ह्यांमध्ये पावसानं विश्रांती घेतल्याचं चित्र देखील पाहायला मिळतं। मात्र येत्या 2 दिवसात राज्यात पुन्हा जोरदार पावसाचं कमबॅक होईल असं हवामान विभागानं म्हटलंय। तर जाणून घेऊयात राज्यातील पावसाच्या परिस्थितीविषयी। मुंबई शहरात सध्या येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे। मुंबईत गेल्या 2 दिवसापासून पाऊस नसल्यानं त्या ठिकाणी उकाडा जाणवतोय। येत्या 2 दिवसात मुंबईसह उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। उद्या मुंबईत 30 अंश सेल्सिअस कमाल तर 27 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पावसाची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली होती। मात्र कालपासून या जिल्ह्यात पावसानं ब्रेक लावल्याचं पाहायला मिळत आहे। परंतु येत्या काही तासात जोरदार पाऊस या ठिकाणी होईल असं हवामान विभागानं स्पष्ट केलंय। पुण्यात उद्या 29 अंश सेल्सिअस कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। विदर्भात पावसाचा जोर मात्र वाढला असल्याचं चित्र दिसतंय। तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मागील आठवड्यात विदर्भात पावसानं उघडीप दिली होती, परंतु आता नागपूर, अकोला, वर्धा या काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील असं हवामान विभागानं म्हटलंय। नागपूरमध्ये उद्या 31 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। मराठवाड्यातील जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। दुसरीकडे बीड, संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या 31 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। महाराष्ट्रातील काही भागात पावसानं विश्रांती घेतली असली तरीही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे।